गुड मॉर्निंग, वेलकम टू कोकण पर्ल्स. सर्वांचे आपल्या ह्या गावच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. खूप पाऊस पडतोय आणि आता आम्हाला निघायचं आहे दापोलीला. दापोलीला ना हे कृषी विद्यापीठ आहे ना, तिथे म्हणजे असं शेतकऱ्यांचा मेळावा भरणार आहे. आम्ही पण जाणार आहोत त्या मेळाव्याला. मग पाऊस बघा, मुंबईला पण खूप पाऊस पडतो असं कळलं आहे. आज सुट्टी पण डिक्लेअर केली आहे. इथे पण असं मधून पडतो आहे. बघू कसं जायचं, दापोलीला जायचं आहे आम्हाला. आज आणि उद्या 2 दिवस दापोलीला शेतकऱ्यांचा मेळावा आहे. काहीतरी ट्रेनिंग काहीतरी आहे. तर टू व्हीलरने जायचं होतं, कारण घाट लागतो ना दापोलीला, म्हणून टू व्हीलर बरी पडते. पण टू व्हीलर काय आमची चालत नाही आहे, तर आता 4 व्हीलरने जाणार आम्ही. चला नाश्ता करायचा आहे, 4 व्हीलरने जाऊ. पाऊस बघा. हा आज नाश्ता आहे आमचा, ओट्सचा नाश्ता केला आहे आज. तर हा नाश्ता करणार आणि आम्ही आता निघणार आहोत दापोलीला. छान वाटते बघा पावसात. थोडा कमी झाला चांगला. चला तुम्हाला पण दाखवते मी दापोली कृषी विद्यापीठ. आज दापोलीला मसाला प्लॅनचं हे लेक्चर आहे. प्रशिक्षण आणि लेक्चर दोन्ही आहे. मसाला म्हणजे लवंग, वेलची, स्पायसेस प्लॅन, गरम मसाले. त्यासाठी आम्ही मुंबईवरून इथे आलो आहे. एक 9:30ला त्यांनी बोलवलेलं होतं. पाऊस जोरात असल्यामुळे थोडं थांबलो, आता निघतोय. माझं नाव रजिस्टर आहे, उषा नाही आहे, पण तिला पण मला असंच सोबत जाते. हां, ड्राईव्ह मला सोडायला चालली, कारण माझी स्कूटर काही चालू होत नाही. जेवण वगैरे आपलंच आहे. हां, सगळा खर्च आपलाच आहे. राहायची सोय पण आहे तिथे. 90 रुपये देऊन राहायची सोय आहे. आम्ही नाही राहणार, आम्ही येणार घरी, आम्हाला काय जवळ आहे ना. जवळ म्हणजे लांबून येतात ना. 35 किलोमीटर आहे, जवळ नाही आहे. 35 किलोमीटर. मी एकटा गेलो तर राहायचा माझा चान्स होता. माझं दोघं असल्यामुळे आम्ही काय राहणार, आणि कार पण निघाली. भेटू मग तिथे परत. हां, दापोलीला भेटू. आता तरी रोड चांगला आहे. हा आमचा शिवतर रोड आहे. शिवतर रोडवरून आम्ही चाललोय. पावसामुळे एकदम सगळं परत पावसाळी वातावरण झालं, जून जुलै सारखं. 2 दिवस आहे ना तुझं? हां, 2 दिवस आहे. आज आहे आणि उद्या आहे 4:30 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत आहे. कुठून येणार फॅकल्टी? हे दापोलीचीच आहेत लोक, आहेत दापोलीचेच शिकवायला. माने म्हणून आहेत मुंबईचे, त्यांनी अरेंज केलंय सगळ्यांना. त्यांनी अरेंज केलंय ग्रुप. मी पहिल्यांदाच जातो अशा प्रकारात, म्हणजे असल्या प्रकारच्या प्रशिक्षणात. बघूया आता काय होतं. जर त्यांनी व्हिडिओ अलाउड केला तर मी रेकॉर्डिंग करेन तुला. चला बाय, भेटू आपण. आमची मुलगी ह्या साईडला ह्या कॉलेजमधून शिकली, योगिता डेंटल कॉलेज. दिसतं का बघा, योगिता डेंटल कॉलेज खेड. आणि समोर नजारा बघा दापोली रोडचा. तिथून दापोली मला वाटतं 30-35 किलोमीटर आहे. पाव यायला लागला.
झालं ॲडजस्ट केला इकडे ॲडजस्ट केला. उद्यान विभागात आलेलो आहे आम्ही दापोलीला. जे प्रशिक्षण इथे आहे. हे घे जरा, गाडी इथे पार्क केली. छत्र्या घ्याव्या लागतील उषा. आमचे लेक्चर्स झाले आहे. एकाच काळीमिरीचंच लेक्चर झालं आणि लाईट गेली आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकलसाठी उद्यान विभागाच्या नर्सरीमध्ये बोलवलं आहे. त्या ठिकाणी आम्ही जातो आहे. तुम्हाला पण साल आहे. या सालीचा वापर आपण दालचिनी म्हणून मसाल्यामध्ये करतो. तर पानाचा वापर आपण तमालपत्र म्हणून करतो. ठीक आहे. आणि याला जे फळं लागतात त्याचा आपण नागकेशर म्हणून वापरतो. नागकेशर म्हणून आपण छोटी छोटी फळं लागतात. काळी असतात सांगू द्या बाकी चर्चा नका करू. आपण साधारणतः एप्रिल मे मध्ये हे फळं मिळतात. ठीक आहे. तर साधारणतः पाऊस संपला आपल्याला की सप्टेंबर ऑक्टोबर नंतर काढायचं. पण काढताना फार काळजी घेणं गरजेचं आहे. ती का बरं की समजा हे झाड सॅफ्रन कंडिशन म्हणजे रसरशीतपणा या झाडामध्ये असला पाहिजे तेव्हाच ती साल इझिली मिळेल. समजा तो रसरशीतपणा नसेल म्हणजे सॅफ्लो कंडिशनमध्ये झाड नसेल तर तुम्हाला साल काढता येणार नाही. समजा तुम्ही चुकीच्या पद्धतीने साल काढली तर ती साल येणार नाही. सलग तुम्हाला काप मिळणार नाही. त्याची ज्याला किल्स म्हणतात म्हणजे त्याचं जे ग्रेडेशन झालं आहे ते किल्समध्ये झालं तर ते अशी तुम्हाला साल सरळ निघणार नाही. त्याचे तुकडे पडणार आणि तुकडे पडले की त्याची क्वालिटी डिटोरेट. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले त्याचा काप दिला पाहिजे की झाड हे सॅप्लिंग कंडिशनमध्ये आहे. काढा एक काप द्या. त्रिकोणी किंवा चौकोनी आपण असा काप देऊ शकतो. त्या साईडला पण दाखवा नंतर. ह्या साईडला इझिली येते. याचा साल बघा इझिली येते बरोबर की नाही. तर सरांच्या तिकडे पण इकडे पण एक काढ. या जरा मागे कॅमेरा रीच नाही होतो. ही साल आता इझिली मिळते की नाही. ही साल अशी इझिली आली पाहिजे. सहजरित्या अलगदपणे आली पाहिजे. ही समजा आली तरच समजायचं की झाड सॅप्लिंग. कधी कधी काय होतं की समजा झाड सॅप्लिंग कंडिशनमध्ये नसलं तर याची साल काढायची नाही. मग काय करायचं. मग 8 दिवस थांबायचं. काय करायचं 8 दिवस आपण थांबायचं. पुन्हा 8 दिवसानंतर एक कट देऊन बघायचं की बाबा येते की नाही. समजा आली तर पुन्हा काढायला घ्यायची नाही तर पुन्हा 8 दिवस थांबायचं. डायरेक्ट काढायला घ्यायची नाही. आणि एकदा तुम्हाला कळलं एकाच वेळी आपण बाग लावतो त्यामुळे सॅप्लिंग कंडिशन एकाच वेळी आपल्याला मिळते. समजा मागे पुढे लावली असेल तर मग ती नवीन काही झाड असेल त्याला पुन्हा कट देऊन बघायचं की ते सॅप्लिंग कंडिशनमध्ये आहे की नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्वालिटी उत्तम क्वालिटीची दालचिनी मिळेल साल मिळेल. ठीक आहे. त्यामुळे कट हा आपण वेळेवर दिला पाहिजे आणि पाऊस संपल्यानंतर दिला पाहिजे. साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर तुम्ही सुरू करू शकता. बेस्ट टाईम याचा नोव्हेंबर डिसेंबर. बेस्ट टाईम याचा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. पुढे जाऊ नका त्यात. ते मी मॅडम तुम्हाला कल्टिवेशन जे आहे त्याच्यावर मी सविस्तर सांगतो. कल्टिवेशन आपण जुलै सांगतो मी. हे आपण कापायचं नाही. तुम्हाला करायचं आहे किंवा स्वतः साल काढायची. कंडिशन किती दिवस राहते. सॅप्लिंग कंडिशन ही पाऊस संपल्यानंतर कंटिन्यू राहते मार्च मे पर्यंत. साल निघणं हीच त्याची टेस्ट आहे. टेस्ट आहे महत्वाची. ही टेस्ट त्याने घेणं आवश्यक आहे. डायरेक्ट साल काढायला नको. आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी काढायची. समजा आपण साल काढली तर 8 दिवसांनी पुन्हा टेस्ट करून बघायचं की बस साल येते की नाही. आली तर लगेच काढायला घ्यायची. नाही आली तर मग थांबायचं. एवढंच फक्त थांबण्याचाच फक्त विषय आहे. घाई करू नका. थोडं थांबलं की तुम्हाला क्वालिटी डिटोरिएट होते. चांगली क्वालिटी सगळ्या शाखेची तुम्हाला सांगतो. अजून मी पुढे आलेलो नाही. फक्त गट सुरू आहे. म्हणजे तुम्ही आता तुमचे जे मनातले प्रश्न आहे ना त्याचं सगळं उत्तर देतो. नंतर तुम्ही मला विचार. ओके. सगळं मी कव्हर करतो. तुमच्या मनात काय आहे ना चाललंय ते सगळं मला माहिती आहे. 20 वर्ष मी तेच काम करतो. सर ह्या कंडिशनच्या आधी काय होणार. साल ती निघणार नाही काय होणार ते समजा. या कंडिशनमध्ये साल निघणार पण वाळणार नाही. पाऊस असल्यानं ते ह्युमिडिटीमुळे त्याच्यावर बुरशी चढते. ओके. त्याच्यामुळे आपण नॉर्मली पाऊस संपल्यानंतरही साल काढतो. हे त्याच्या मागचं नोव्हेंबर डिसेंबरला पाऊस सगळं पूर्णपणे झालं असतं. त्याच्यामुळे आपल्याला ती साल इझिली मिळते आणि ही सावलीतच वाळवायची आहे. पण त्यावेळी काय होतं ह्युमिडिटी कमी होते.
आता समजा 90% ह्युमिडिटी आहे आता सध्याच्या तर त्यावेळी ह्युमिडिटी 60-70 पर्यंत गेलेली असते. तर त्यावेळी तुम्हाला जे एअर टेम्परेचर आहे म्हणजे शेडमध्ये जे एअर टेम्परेचर मिळतं ते एअर टेम्परेचर जास्त असतं, ह्युमिडिटी थोडी कमी झालेली असते, म्हणजे साल पण व्यवस्थितपणे तुमची शेडमध्ये सुकते. बरोबर आहे. आणि ही शेड म्हणजे पूर्ण आपण एक 5-6 दिवसात साल सुकल्यानंतर किंवा आठवड्याभरात साल सुकल्यानंतर तुम्ही एकच दिवस फक्त ऊन दाखवायचं, एकच दिवस प्रखर ऊन दाखव थोडा वेळ शेवटचं, आणि लगेच ती पॅकिंग करून त्याचे ग्रेडिंग करायचं, पॅकिंग करायचं. आता कशी कापायची आपण पहिले प्रॅक्टिकली सगळ्या बघू आणि मग थेरॉटिकल तुम्हाला सगळं सांगू. ठीक आहे, चला कापायला. एवढं लहान असेल फांदी तरी कापता येईल? आपण एकावीस जेवढ्या फांद्या मिळतात 1 फुटावर सगळ्या कापायच्या, मॅक्सिमम 1 फूट. 1 फुटावर जेवढ्या मिळतात ना, नॉर्मली आपण काय करतो, एकदा दालचिनी लावली की मी बरेचशा बागा फिरलेलो आहे, हे असे फुंदे झालेले 8-10 वर्ष काढायचं. कसं काढायचं तेच माहिती, कसं काढायचं मी सांगतो. हे फक्त स्टंप तुमचे या साईडचे आता त्यांनी दाखवले ना, एवढ्या साईडचे स्टंप व्हायला पाहिजे. आणि दरवर्षी दालचिनी काढायची. आपण काय करतो, एकदा काढली की कुठं काय करत बसणार, काढतच नाही. वाढते झाड, अरे छान वाढते, याचं एवढंच बघतो. आता आता मी प्रॅक्टिकली बघा. अच्छा, एक आणखीन एक विचार आहे, दालचिनी आणि ऑल स्पायसेस हे दोन्ही एकच आहे का वेगवेगळे? त्याचं झाड वेगळं असतं, तुम्हाला वेगळं वेगळे दाखवा. तो वेगळा प्रकार आहे, तो वेगळा प्रकार. चला तेजपत्ता तुम्ही आता झाड कापून दाखवा त्याला. सुरू करा. त्याच्यामुळं आता तापत नाही, पण जेव्हा आपण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टेम्परेचर जास्त असतं अशावेळी आपल्याला ते ह्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. लक्षात आलं. पहिले आपण काय केलं, टेस्ट घेतला. टेस्ट घेतल्यानंतर दरवर्षी साल दालचिनी साल आता कोणत्या वर्षी काढायची आहे, केव्हा आपण लागवडीनंतर किती वर्ष, केव्हा किती वर्षांनी साईज म्हणजे साधारणतः किती वर्ष लागतात, 4 वर्षानंतर आपण 3 वर्ष ठेवायचं, 4-4 वर्षांनी साल काढणं सुरू केलं. आता सुरुवातीला जवळजवळ 4 वर्ष आपण जेव्हा साल काढतो त्यावेळी थोडीशी कमी असते सालीचं, ते 300-400 ग्रॅमपर्यंत एका झाडापासून साल मिळते. नंतर याचं प्रमाण वाढत जाऊन हे साधारणतः 700 ते 800 ग्रॅमपर्यंत प्रत्येक झाडापासून आपल्याला वाळलेली साल मिळते. वाळलेली हे 1 फूट नाही, 1 फुटावरून झाडं सगळी कट करून टाकतात. आणि एका वेळी सगळं काढू शकतो म्हणजे हो, एकाच वेळी नाही, सगळंच काढायचं. आणि याला धुवारा भरपूर येतात आणि याला मग स्तंभ येणार, हे असे स्तंभ तयार होणार, असे स्तंभ तयार होणार. हे पुढच्या वर्षी तुम्हाला मिळणार. दरवर्षी आता काय एकदा झालं म्हणून दुसऱ्यांदा कट करायचं नाही. 5-6 चांगले 5-6 खत पाणी त्याला थोडक्यात 1 वर्षाचं कवळं हे काढायचं, ही साईज सरांनी सांगितले त्याप्रमाणे. हे आता हे ना, हे खूप मोठं झालं. हे बघा, हे जे साईज लेट झालं, खूप जरा लेट झालं. स्टंपचा आकार लक्षात ठेवा. स्टंप आहे क्रिकेटचा स्टंप आहे ना, तो साईज लक्षात ठेवा. नाही काढायची, एवढ्या वर्ष झाल्यानंतर ते काढावंच लागणार. समजा त्याच्या जुना बागा ज्यांनी 15-10 वर्ष काढलं नसेल तर त्यावेळी आपल्याला थोडंसं काढून घेतलं पाहिजे, कापून घेतली पाहिजे. दुसऱ्या वर्षी साल काढताना काळजी घेतली पाहिजे. पण मग याची निघू शकते ना साल, निघणार ती, असं नाही की नाही. खूप जुनी झाली तर निघणार. अरे इकडे आतमध्ये नाही निघणार. याची स्टंपची पण दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट सिद्धेशदा, इथे सरांनी जे लॅटरल ब्रांचेस आहेत त्याचे खाली ते काढून टाकायचं. एकच स्टेम आहे, एकच स्टेम. हे आपण हा दाखवेल तेव्हा दोघे पण दाखवणार तुम्हाला. पण एअर लेअरिंग आहे. एअर लेअरिंग मध्ये हो, एअर लेअरिंग ते पण दाखवतो. सर दाखव आता हा आधी कन्सेप्ट. हे पहिले हा कन्सेप्ट पूर्ण करू. आता कसं असतं, याच्यामध्ये काय रूट स्टॉक एकच आहे, मुळापासून आपण करतो. त्याचा स्टॉक वेगळा आहे आणि वरचा सायन वेगळा आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की जी कलम काडी वेगळी आहे आणि रूट स्टॉक वेगळा, असं काही नाही. याच्यात आपण जेव्हा बुटी कलम करतो तर ती मुळंच आपण लावतो त्याची, बरोबर की नाही. त्या झाडावर जे काही मुळं लागतात त्या मुळातून जे काही झाड तयार होतं तीच बुटी आपण सेपरेट करतो. फक्त याच्यात अनेक घुमारे येतात, तेवढे आपल्याला हेल्दी एवढंच याच्यापर्यंत. पण तिकडे दाखव कट. किती रुंदी कोणतरी म्हणत होतं की विद्यापीठाने 2 जाती काढल्या, एक म्हणजे कोकण तेज आणि कोकण तेजपत्ता आणि तमालपत्र म्हणून वेगळी स्पेसिस. त्याची पानं आपण, त्याची क्वालिटी चांगली आहे, ही पण मिळते क्वालिटी, पण त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. तर त्याचा आपण तेजपत्ता म्हणून मसाल्यात वापरतो.
ती पण पानं सावलीतच वाळवायची, उन्हात नाही. धुवून घ्यायची पण गरज नाही, हे स्वच्छच असतात नॅचरली. समजा धुळीचं ठिकाण असेल, खूपच तुमच्या आजूबाजूला काय ट्रक वगैरे जात असेल, हायवेचं वगैरे लावलेलं असेल तर त्यावेळी थोडीशी धुवून लगेच वाळवून घ्यायची, पण सावलीत वाळवायची आणि नंतर पॅकेजिंग करून मग आपण विकू शकतो, मसाल्यामध्ये वापरू शकतो. आंब्याच्या बागेत असते ना तर ते फवारण्या वगैरे होतात, मग त्यावेळेस अशा शक्यतो ही जी मसाला पिकं आहे याच्यावर कीड आणि रोग फार कमी येतात. पहिली गोष्ट हे तर जे झाड मी तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये किडी नाही, रोग पण नाही सर तसं नाही. ऐका माझी गोष्ट, समजा तुम्ही स्प्रे करत असाल तर नॉर्मली मसाला बाग ही तुमची नारळ बागेत किंवा दालचिनी बाग असेल तर ही आंबा बागेत रसत नाही. जो शेतकरी लावत असेल ते तर चुकीचं आहे, समजलं तुम्ही. हे नॅचरल झाड आहे, याला जेवढं ऑर्गॅनिक तुम्ही खतं द्याल तर अजून चांगला रिस्पॉन्स मिळेल. जे सेंद्रिय खतं तुमच्याकडे जास्तीत जास्त, रासायनिक खतं टाकलीच पाहिजे, कारण सेंद्रिय खतं ही स्लो रिलीज असते, पूर्ण तुम्हाला हळूहळू ती मिळत नाही. आणि कोणत्याही जगातलं विद्यापीठ हे फक्त रासायनिक खतं टाका असं सांगत नाही. कोणताही रासायनिक खताचा डोस अलॉंग विथ हा तुमच्या सेंद्रिय खतासोबतच असला पाहिजे. मग समजा तुमच्याकडे गांडूळ खत नसेल, आता आपल्याकडे कोकणामध्ये शेळी म्हशी नाही आहेत, प्रमाण कमी आहे घाटापेक्षा, तशावेळी तुम्ही वर्मी कंपोस्ट वापरू शकता, कंपोस्ट खत वापरू शकता, सुकवलेल्या पाण्याचा जे खत असेल ते वापरू शकता, ते तुम्ही वापरा. गिरीपुष्पाचा पाला वापरू शकता, त्याच्यामध्ये पण नायट्रोजन बऱ्यापैकी आहे. तर असं तुम्ही ते ऑर्गॅनिक जेवढं वापरता येईल इन कॉम्बिनेशन विथ केमिकल फर्टिलायझर आवश्यकच आहे. आणि या दालचिनी तर 2 वेळा दिली पाहिजे, तर किती दिली पाहिजे ते नंतर मी लेक्चरमध्ये सांगतो. त्यानंतर तुम्हाला PPT पण आम्ही देणार आहोत, म्हणजे सगळ्यांना काही समजलं नाही तर त्याच्यामुळे सगळ्यांना आम्ही सर्क्युलेट करणार. त्याच्याबद्दल बिल आणि ते पण नीट शिकलं आहे, म्हणजे काय त्याला फी नाही की बाबा हे तुम्हाला द्या, म्हणजे तुमच्यासाठीच आहे ते सर. जे विद्यापीठाने टेक्नॉलॉजी डेव्हलप केलं ते तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पानं नंतर आता नागकेशर आहे ते पण. हां बोला. एकदा साल काढल्यानंतर परत एकदा साल करायची नाही सर, एकदा साल काढायची हे काय पूर्ण खोड काढता येते. हे आता एकदा साल काढली नाही की मग हे आपण जाळं म्हणून त्याचा वापर करू शकतो. त्याचे छोटे तुकडे काढून धुरणी गेली ना तर मच्छर पण कमी होतात. आपण काय केलं अगोदर छोट्या काट्यांचं काय ते ते आता फांद्या तोडल्यात ना, त्या टाकून द्यायच्या बारीक फांद्या, त्याची काही गरज नाही. पण फळं आणि जे पानं आहे त्याचा आपण वापर करू. पानाची फळ नागकेशर म्हणून आपण नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबर-डिसेंबर पासून सुरू करायचं. थोडंसं लेट मार्च एप्रिलपर्यंत तो साधारणतः एप्रिल मार्च फेब्रुवारीपासून सुरू होऊन जातो. नाही ऍक्च्युली सालच निघालं मॅडम 3 वर्ष 3-4 वर्ष, पण त्यानंतर दरवर्षी तुम्ही काढले पाहिजे. बरेच वेळा काय होतं शेतकरी काढतच नाही. आता कोणतरी मगाशी मॅडम म्हटलं माझ्याकडे किंवा कोणतरी साहेब बोलले की 8 वर्ष झाली मी अजून साल काढलेली नाही, कारण मला कशी काढायची माहितीच नाही. दरवर्षी काढायचं पहिलं. त्या मॅडम बोलले अजून कोणतरी आहे बघा, हे बोलले 8 वर्ष झाली त्यांच्याकडे. आता माहित झालं मी तुमच्याकडे प्रत्यक्ष बघणार, तुम्ही साल काढायला पाहिजे. नक्की नक्की आम्हाला शेअर करा तुम्ही, कारण ते आवश्यक आहे. हेच आमचं खरं फीडबॅक आहे. आम्ही तुमच्याकडून जे फीडबॅक मिळतो तेच फार महत्त्वाचं आहे. आम्ही साहेब काही व्हिडिओ पाहिले की ते असं म्हणजे झाडावरच साल काढतात. साहेब आम्ही जे सांगतो फार शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगतो. सालीमध्ये तेल असते, त्या तेलामध्ये इजेनॉल आणि सिनेमी अल्डिहाइड हा महत्त्वाचा घटक असतो. इजेनॉल आणि सिनेमी, त्याच्यामुळे आपण केवळ टेस्ट अरोमा आपल्याला मिळतो. ठीक आहे. आता याचा औषध फक्त आपण मसाल्यामध्ये वापर झाला तो वेगळा, तो तर कमर्शियल आपण करतो. याचं जे तेल आहे याच्यापासून साबणं तयार करतात, याच्यामध्ये सौंदर्य प्रसाधन काही आहे, औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहे. औषधी गुणधर्म म्हणून आयुर्वेदिकमध्ये मोठ्या वापर होतो. व्हॅनिला बेस्ड जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये या सिनेमाचा वापर केला जातो. अत्तर तयार करतात, अत्तर पण होतात काही प्रकारे. त्याला बघा सिनेमा हँड एक्स्ट्रॅक्शन आहे मॅडम त्याच्या सालीपासून. हे कसं आहे याच्यामध्ये 2-3 मेथड आहे. स्टीम डिस्टिलेशन आहे, त्याच्यानंतर हायड्रोक्सिल एक मेथड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही साल काढून त्याला डिस्टिलेशन केलं की सगळं पाणी वेगळं जातं आणि साल वेगळी जातं. आपल्याकडे आहे ना एक युनिट आहे छोटं, त्याच्यामध्ये करतात इव्हन कमर्शियल पण काढून देणार आहे, भरपूर लॅब आहे. पण तुम्हाला ही दालचिनी पहिले साल म्हणून मसाल्याचा वापर करा, विका तरी शेतकरी म्हणून. एवढं पुढे कमर्शियल जाऊ नका. जायफळाची अभिवृद्धी आपण कशी करतो. आता जायफळामध्ये
काही ठिकाणी बी पद्धतीने पण करतात. म्हणजे सीड जे येतात ते सीड टाकले जातात, त्यातून रोपं धरतात आणि त्याला फळं पण लागतात. पण त्याला येणारा जो कालावधी आहे तो खूप लांब आहे, म्हणजे 10 ते 12 वर्ष पण त्याला लागतं. किंवा जी बी जे आहे म्हणजे जायफळाची नट, त्याच्यात आणि जायपत्री, तुम्ही जायपत्री आणि जायफळ बघितलेत ना दोन्ही पण, त्याच्यामध्ये पण एक असे गुणधर्म सेम राहत नाहीत. पण जर आपण कलम केलं त्या अगेन्स्ट तर त्या गुणधर्म आपल्याला ॲज इट इज तसंच मिळतात. म्हणून आपल्या विद्यापीठाने जायफळामध्ये शाखीय पद्धतीने एक अभिवृद्धी करण्याची पद्धत डेव्हलप केली आहे. त्याला आपण मृदुकाष्ठ कलम बोलतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण सॉफ्टवेअर ग्राफ्टिंग बोलतो. तर या पद्धतीमध्ये आता आपण बघायला गेलं तर रोपं आपण ही तयार केलेली आहे. ही जवळजवळ 5 ते 6 महिन्याची आहे. साधारणतः त्याची उंची 25 ते 30 सेंटीमीटर आहे आणि चांगली हेल्दी आहे. बियांपासून केली आहे, बियांपासून, बी पासून केलेली आपण. म्हणजे मायफळ सर तुम्हाला जे बोलले, जायफळ आणि मायफळ हे वाईल्ड आहे म्हणजे रानटी आहे. त्याची ग्रोथ फास्ट असते, ज्यावरती कलम आपण बांधली की त्याची ग्रोथ चांगली फास्ट होते. आणि त्यानंतर आपण जी काडी बघतो आता ही आपल्याला ज्या कोणत्या व्हरायटीची हवी आहे त्याची आपण काडी घ्यायची. आता आपल्या विद्यापीठाने 4 व्हरायटी डेव्हलप केल्यात, आपल्या विकसित केलेल्या आहेत. सुगंध आहे, स्वाद, श्रीमंती आणि संयुक्त. तर तुम्हाला मी टेक्निकल सेशनमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगूच, आम्ही दाखवू सुद्धा. आता इथे तुम्ही पाठी बघाल तर आपली मातृ बाग आहे, ते मदर ऑर्चर्ड, त्याच्यापासून आपण ह्या काड्या काढतो. आपल्याला कोणती व्हरायटी हवी त्या जातीची आपण काडी काढून घ्यायची. ही काडी काढत असताना त्याला आधी डिफॉर्मेशन करावं लागतं. ते का करावं लागतं तर डोळा जो असेल तो लगेच फुटला पाहिजे बाहेर बांधल्यानंतर. जर आपण डिफॉर्मेशन केलं नाही तर तो डोळा फुटायला वेळ लागतो, कधी ते फुटत पण नाही. त्याच्यामुळे आपण डिफॉर्मेशन म्हणजे काय करायचं, हे जे लिव्स आहेत ते काढायचे त्याच्या खालचे. हे तुम्हाला जर काढलेले दिसतात बघा लिव्स खालचे, किंवा वरचा एखादा पार्ट असेल तर कट करायचा आहे टॉप पोर्शनचा, जेणेकरून साईडने नवीन त्याला फुटवा येईल फास्ट. बघूया फास्ट किती होते, थोडा वेळ आपण आपण चालू. तर ही अशी फांदी निवडलेली, फांदी पण चांगली हेल्दी पाहिजे, एका चांगल्या जातीपासून आपल्याला हव्या त्या जातीपासून निवडायची. तर ह्याच्यानंतरचं प्रात्यक्षिक हे दादा तुम्हाला दाखवतील. कट कसा करायचा, उभा कट कसा घ्यायचा आहे, कशी बांधायची आहे आणि त्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे. ओके, गवले गवले एक मिनिट सगळी इकडे इकडे स्प्रेड व्हायला कुठे आहे हे त्यांनी जे मायफळ घेतले कुठले घेऊ शकतो. तर ही रोपांची आपण निवड कशी करायची तुम्हाला कळलं. ही रोपं आपण बी पासून तयार करतो. 5 ते 6 महिन्याची याची हाईट जी आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर असली पाहिजे आणि आपण 6 बाय 8च्या पिशवीमध्ये भरतो. हिला आपण बोलतो सायन म्हणजे फांदी. ही आपण आपल्याला कोणत्या जातीची आपल्याला जायफळ हवी आहे त्या जातीबद्दल झाडापासून आपण हे काढायचे. डिफॉरेशन तुम्हाला मी सांगितलं, पानं अगोदर काढायचं, 12 ते 15 दिवस काढवतो. त्यानंतर हा जो बड राहणार आहे इथला, पानाच्या मध्ये एक बड असतो, तो बड फुटायला त्याला चांगला सपोर्ट मिळतो जर आपण डिफॉरेशन केलं असेल तर. त्याचबरोबर जे वरची 2 ते 3 पानं आपण ठेवून द्यायचे त्यासाठी. आणि यानंतर मग आता ग्राफ्टिंग आपण कशी करायची अभिवृद्धी याची, त्याला आपण मृदुकाष्ठ कलम बोलतो. सॉफ्टवेअर ग्राफ्टिंग त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यात आपण मग दाखवतो काप कसा घ्यायचा आहे, कसं कट करायचं आहे. आता सर 10 ते 15 दिवस आधी काढायची म्हणतात ना, मग ती पाण्यात ठेवायची? नाही, ती झाडावरच ठेवायची आपल्याला. फक्त त्याची पानं काढायची आणि ज्या दिवशी आपण बांधणार आहोत त्या दिवशी आपल्याला ती कट करून आणायची. ज्या दिवशी कट करायचे त्यावेळेला लगेचच ती बांधली गेली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये पण सॅफ्लो असतो, तर सॅफ्लो जास्त असेल तर सक्सेस रेट आपल्याला जास्त मिळतो. तसंच आता ह्या दादांनी इथली पानं काढलेली आहेत, इथे ते कट देणार आहे. इथे पण कसं सरांनी मला सांगितलं तुम्हाला की इथे ग्रोथ तुम्हाला जास्त आणि इथे वरचा कवळा भाग आहे. दालचिनीमध्ये तुम्ही बघितलं ना मोठी करताना, तसंच जायफळामध्ये पण आहे. पण इथे आपल्याला कलम बांधताना इथे कवळ्या भागावरती बांधायचे. इथे त्याचा सॅफ्लो जास्त असणार आहे, कारण सॅफ्लो म्हणजे चीक आपण बोलतो त्याचं पाण्याचं प्रमाण असतं ते. इथे जर आपण बांधतो सक्सेस रेट आपल्याला जास्त मिळतो. साधारणतः हा आपण कट केलेला वरचा पार्ट आहे चाकूच्या सहाय्याने, आणि नंतर त्याला आपण हा व्ही-शेप दिलेला आहे असा दिसला. हा साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर द्यायचा एवढा. त्यानंतर फांदीला आपण कसा काप द्यायचा ना ते आता बघून घ्या.
हा असा पाचरीसारखा आपण त्याला शेप दिलेला आहे. दोन्ही बाजूने 4 ते 5 सेंटीमीटर जेवढा आपण काप इथे घेणार त्याला तेवढाच काप आपण फांदीला पण घ्यायचा आहे दोन्ही बाजूने. हा आता ही पट्टी आहे ही 200 मायक्रॉन गेजचा पॉलिस्टर प्लास्टिक असतो त्याच्यात आपण पट्ट्या तयार केल्या त्यांना आपला घट्ट बांधून घ्यायचं व्यवस्थित. हे बांधण्यासाठी आता आमच्याकडे काही ट्रेनिंग दिलेली माणसं आहेत तीच बांधतात प्रत्येकाला. सक्सेस त्याच्यावरती डिपेंड असतं कारण ते व्यवस्थित मॅच झालं नाही तर आपण बांधायला गेलो तर सक्सेस रेट त्याला तेवढा हवा जास्त पडणार नाही त्याला. हे आता आपण याला असं बांधून घेतलंय दिसलं. पण हे बांधल्यावरती अजून पण पुढे आपल्याला काही काळजी घ्यायची ते तुम्हाला आता दाखवतो. हे बांधल्यानंतर ही आपल्याला अजून एक अशी पिशवी घ्यायची प्लास्टिकची ही आपल्याला ह्याच्यावरती टाकून परत झाकून ठेवायचं याला साधारणतः 1 महिन्याभर 30 दिवसांपर्यंत. त्याला का सांगायचं आहे आता 20 ते 30 दिवसांपर्यंत झाकून ठेवायचं. क्लायमेटिक कंडिशन असेल त्याप्रमाणे त्याला फुटवा नवीन येतो म्हणजे ह्युमिडिटी आर्द्रता आहे ती मेंटेन राहते याच्यामध्ये व्यवस्थित. मग हे कोणत्या मेलेल्या झाल्यामध्ये ते समोर तुला कळलं ना ते मेलेलं आहे ना ते त्याला खालून फुटवायला. हे कोणत्या महिन्यात करायचं मग? त्याचा जो आहे हा ऑक्टोबरमध्ये आपण चालू करू शकतो आणि मे महिन्यामध्ये. अच्छा उन्हाळ्यात. थोडंसं इलॅबोरेट करून सांगतो. याच्या ज्या बिया आहेत आपल्याला आता फळं केव्हा मिळतात जायफळाची मेपासून बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण मायफळावर लागतो. विद्यापीठाने एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे त्याच्यामध्ये आपण जो स्टॉक वापरतो गुंत वापरतो तो वापरतो आपण मायफळ. तर मायफळाचे बी साधारणतः एप्रिल मेमध्ये तयार होतं. आता एप्रिलमध्ये हे जंगलामध्ये मिळतं. आता मालवणमध्ये जो भाग आहे मालवणचा किंवा आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायफळाची रोपं मिळतात किंवा बी सुद्धा मिळते. आता बी हे जायफळासारखंच असतं फक्त पांढऱ्या रंगाचं असतं मोठं असतं 5 ते 6 सेंटीमीटर लांब आणि वरती असा काटा आलेला असतो. तर काटाकडचा भाग वरती ठेवायचा आणि सँडमध्ये टाकायचा. सँडमध्ये मातीत नाही त्याच्या पहिले वाळूमध्ये एक आपल्याला बेड तयार करायचं. जायफळ लावायचं असेल किंवा मायफळ लावायचं आपल्याला काय करायला पाहिजे फ्रेश आणलं पाहिजे. ते काही दिवस स्टोअर करून त्याची व्हायबिलिटी फार कमी असते. ताबडतोब आपल्याला काय सँडबेड कसं तयार करायचं तर साधारणतः खालच्या स्तरामध्ये माती आणि एफआयआर नसेल तर वर्मी कंपोस्ट याचं एकाच एक प्रमाण आहे. किती घ्यायचं एकाच एक प्रमाण घ्यायचं आणि त्याच्यावरती वाळू टाकायचं. म्हणजे जे काही रूट्स त्या सँडमधून खाली जातील तर त्याला अन्नद्रव्य मिळाले पाहिजे. वाढणार कशी ते होतं. मग हे केव्हा करतोय मी एप्रिल मेमध्ये करतोय. एप्रिल मेमध्ये माझी फळं मिळत आहे तर त्यानुसार मी एप्रिल मेमध्ये ते कधी काय केले. आता हे फळं तुम्हाला पाण्यामध्ये रात्रभर ठेवली जातात. हे एक महत्त्वाचं म्हणजे अर्ली जनरेशन होतं. रात्रभर आपण काय करायची पाण्यात ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी 22 लिटर पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून नंतर लागवड करा. लागवड करताना त्याचा खूप वरती राहील मायफळचं ठीक आहे. जायफळाचा पण भाग हा वरचा तिकडे स्पॉटिंग म्हणून तो भाग वरती हे ठेवल्यानंतर साधारणतः 3 आठवडे जातं स्पॉटिंगला नवीन अंकुरित आहे आणि ही रोपं साधारणतः 3-3.5 महिन्यात 4 महिन्यात तुम्हाला तयार होईल ठीक आहे. हे समजा तुम्ही मार्केटिंगमध्ये केलं शक्यतो जायफळाची करणं ही ह्युमिडिटी कमी असायच्या आतच बांधली पाहिजे. समजा आपण बंदोबस्त करत आहोत या पद्धतीने बांधत असेल तर 15 ऑगस्टच्या आत बांधली पाहिजे किंवा पाऊस संपायच्या आत बांधली पाहिजे. कारण एकदा ह्युमिडिटी कमी झाली तर तुम्हाला सक्सेस रेट मिळत नाही. सरांनी म्हटलं तेही बरोबर आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पण आपण बांधू शकतो पण सारखं पाणी शिकवत राहिलं पाहिजे पिशव्यांवर दिवसातून कमीत कमी 4 ते 5 वेळ स्प्रिंकलर किंवा तुमचं गटरपंप म्हणजे फुटस्प्रे त्याच्याने बारीक अशी तुषार या पानावर त्याच्यावर पडले पाहिजे. आता हे बांधलं सरांनी त्याच्यासाठी कशासाठी बांधलं काय कारण ह्युमिडिटी मेंटेन करणं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये जी ऊब आहे
ती आपण कायम ठेवायची. त्याला भोल आहेत का? फोन नाही आहे, पूर्ण ओपन आणि त्याला बंद. कुठेही छिद्र नाही, त्याला छिद्र ठेवायचे नाही, पूर्णपणे बंद ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आणि म्हणून आपण शिकतो, त्याच्यामुळे ह्युमिडिटी मेंटेन होते. आणि दुसरं एक महत्त्वाचं की आत्ताची टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आहे मेंटेन एवढी चांगली होती की त्याला स्पॉटिंग लवकर होतं. आता हे बांधलेलं किती दिवसांनी काढायचं तर डेट ऑफ ड्राफ्टिंग लिहून ठेवायचं. काय करायचं? डेट ऑफ ड्राफ्टिंग. आज बाबा मी कलम बांधलेली आहे, मग मी केव्हा सोडली पाहिजे, किती दिवसांनी सोडली पाहिजे? तर तांत्रिकदृष्ट्या ही साधारणतः 3 आठवड्यानंतर सोडली पाहिजे. किती म्हणजे 21 दिवसानंतर मी सोडली तरी काही प्रॉब्लेम नाही. 21 दिवसालाच आम्ही सोडायचं वेगवेगळं. ही लोक 20,000 कलम तयार करायचं. सो ते ड्राफ्टिंग केलं त्याच्यावर पिशवी आली आहे. हो ही पिशवी लावली ना ड्राफ्टिंग केलं साधा खाली त्याच्यावरती बांधायच्या खालपारचा वाटत तरी पण चालते, पण आपल्याला मेन त्याला फुटणारा जो आहे बळ त्याला आपल्याला दाखवून घ्यायचा सुकला नाही पाहिजे. बरोबर. आता ही बांधल्यानंतर सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे दररोज पाणी दिलं पाहिजे. बांधल्यानंतर किती दिवस? 21 दिवस. शिवाय दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी ठेवलं पाहिजे. कारण काय होते, हे बांधल्यानंतर साधारणतः 1-1.5 महिन्यातच तुम्हाला ऑक्टोबर 1 मिळणार. बरोबर नाही? आपण किती दिवसांनी सोडतो? 21 दिवसांनी. जवळपास 1 महिना सरांनी म्हटलं तर 1 महिन्यानी समजा आपण सोडत असेल तर त्याच्यावेळी थोडंसं हीट वाढली असेल तर त्याला थोडं कंटिन्यू मॉइश्चर त्या याच्यावर शिकवत राहिलं, इम्युनिटी मेंटेन करतात. आणि ही गोष्ट कलमकाडी फुटली. ही कलमकाडी फुटली 21 दिवसांनी, जरी नाही फुटली तरी ती आता याचा जो कॅल्शियम आहे, आपली जी कॅल्शियम लेअर आहे ही एकजीव झालेली आहे, कोणत्यासोबत एकजीव झालेली आहे. याच्या खाली जे वेळोवेळी फुटले येतात. आता बघा इथं पानं ठेवलेली आहे, कसं ठेवलेलं तरी प्रश्न विचारतो की आपण सगळे पानं काढली. प्रकाश मिळाला पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण होणं गरजेचं आहे. हे जे काही प्रकाश संश्लेषण याच्यात होईल याच्या मार्फत याला फोटोसिंथेसिस त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतो मराठीमध्ये. फोटोसिंथेसिस म्हटलं की लगेच समजलं. प्रकाश संश्लेषण म्हटलं की तो समजायला कठीण होतं. ठीक आहे. हे पानं आपण ठेवलं, सगळीच काही काढत नाही, कमी कमी 4 ते 5 पानं ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे इव्हन सगळे आंबा काजू याच्यामध्ये आपण सॉफ्ट आणतो त्याच्यातही आपण 4 पानं ठेवतो. ठीक आहे. ह्या सगळ्या मेथड्स आपण स्टँडर्डाईज केलेले आहेत. कलम काडी काढताना फुल्ली नॅचरल काडी काढायची. जेव्हा आपण मातृवृक्ष बाग म्हणून वापरतो त्याच्यात फळं येऊ द्यायची. शक्यतो आपण त्याचा कलम काडी म्हणून वापरतो. समजा खूप कलम नसतील तर तुम्ही त्याच्या काड्या घेऊ शकता, फळं पण तुम्ही नंतर घेऊ शकता. पण हे सगळं आपण पावसाळ्यात लावलं असतं. जी नॅचुरिटी आहे काडीची ती चांगली असते. 4 ते 5 महिने चांगली सणसणीत काडी काढायची. एकदम कोळी काडी काढायची. कोणताही ग्राफ्टर समजदार ग्राफ्टर कोळी भाजी बांधणार नाही. तुमची जी मॅच्युरिटी आहे पाण्याची तेव्हा या पाण्यावर तुम्हाला समजले तर तुम्ही 4 ते 5 महिन्याची चांगली मॅच्युअर काढली तीच आपण बांधली आणि कॅन्डिडेट एकपर्यंत जुळली. आता हे 1 महिन्यापर्यंत आपण चिकन राहिलो पिशवी सोडली तरी सावलीतच ठेवायची आहे. 2 महिने उन्हात काढायची. ठीक आहे. त्यानंतर मग ही वाढणं सुरू होईल. जेव्हा तुम्ही वर्मी कंपोस्ट टाका थोडं थोडं, रासायनिक खत याची गरज नाही. थोडंसं वर्मी कंपोस्ट जरी टाकलं तरी याला चांगली वाढ होते. पाणी रेग्युलर दररोज पाणी द्यायचं आणि नंतर मग 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही ग्रीन शेड नेटमध्ये टाकायचं. ग्रीन शेड नेटमध्ये सावली म्हणजे 50% शेड नेट जी असते ती वापरायची. त्याच्यामध्ये कलम ठेवायची. ती केव्हापर्यंत ठेवायची तर तुमच्या जूनमध्ये विकली म्हणजे त्याचं टोटल वय झालं 8 ते 9 महिने ते 12 आणि अशी दणकट कलम घ्यायची. खात्रीशीर नर्सरीतून घ्यायची, गव्हर्नमेंट रजिस्टर नर्सरीतून घ्यायची, त्याची पावती जपून ठेवायची. सीड ॲक्टनुसार तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. सीड ॲक्ट अजून खूप जणांना, नर्सरी ॲक्ट खूप जणांना माहीत नाही की कोणतेही मटेरियल आपण विद्यापीठात सुद्धा घेतलं असतं तर विद्यापीठाची पावती जपून ठेवली पाहिजे. कशासाठी? तर जेव्हा मला नर्सरी सुरू करायची, आज मी घराची बाग बघू शकत नाही तर एखाद्याला नर्सरी तुम्हाला माहिती आहे याची एक काडी घेतली जाते. जी काडी आहे तेवढीची काजूची काडी 10 रुपयाला जाते, आंब्याची 12 रुपयाला जाते, ही जवळपास 9 ते 10 रुपयाला जाते. एवढीशी काडी याच्यापासूनही तुम्ही पैसे घेऊ शकता. माहीत होतं नर्सरीवाले कुठून पडतात अशा बागा मिळाल्या कलमाच्या. त्याच्याकडे एवढं मातृत्व बाग नसतात आणि कलम मोठी प्रमाणात करायचं असतं पण ती खात्रीशीर असते. आता सगळ्यात महत्त्वाचं की कलम तुम्ही 9 महिन्याचं घेतल्यानंतर मग त्याच्यात वेळोवेळी ते कुठले येतात जोडाच्या खाली काढून टाकायचं.
तर ती समजा वाढत राहिली इथून खाली येतो ह्या इथून त्या खालून येत असतो त्याला आले का स्प्राउट नाही येत. तर ते स्प्राउट आले ना तर काय होतं हे हा स्टॉक जो असतो हा जोमाने वाढतो तो कलमकाडीला मग अन्न पुरवठा करत नाही. मग अशा वेळी कलमकाडीची वाढ होत नाही आणि या स्टॉकची वाढ फुटाची वाढ होते आणि मोठ्या प्रमाणात स्प्राउट येतो. जो बेस्ट माळी आहे किंवा नर्सरी मॅन आहे हे वेळोवेळी स्प्राउट काढून टाकतो. जेव्हा तेव्हा दिसतं तेव्हा लगेच स्प्राउट काढून टाकतो. खूप काढून टाकतो. नाही तर काय होणार की कलमकाडी वरती सुटणार आणि तुम्हाला 10% पण सक्सेस होणार एवढीशा लहानशा गोष्टी. त्यामुळे मला वाटतं की याच्यातून खालून झाडालं भरून झालं तर काय बघावं झाडतं आलं सक्सेस झालं माझं ते चुकीचं आहे. त्या कलमकाडीला फुगे आला की जी वरची कलमकाडी दिसते त्याला फुगे आला तर वरचा जो डोळा त्याला फुट घ्यायचा. हां याला वेळ. आता आम्ही काय करतो माहिती आहे का अजून एक नवीन पद्धत आम्ही शोधून राहतो त्याच्यावर अभ्यास सुरू आहे आमचा. आमचे ग्राहक वगैरे काम करतो. काय करतो आता आपण ही कलमकाडी घेतली बरोबर ही कलमकाडी घेतली आपण लांबी एवढी. आता या कलमकाडीवर अनेक डोळे असतात डोळे. आता समजा याला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 डोळे आहेत. समजा या 9 डोळ्यापासून मी 9 कलम केली तर कलमनादी वाचली वाचली की नाही. समजा याच्यावर 9 डोळे आहेत 9 डोळे मी समजा घेतले आणि याचं मी बडीक केले डोळा बांधला माझी कलमकाडी वाचली ना. मला 9 डोळे बघून मला जास्त नाही म्हणजे एक याच्यावरून मी एक कलम माझी 9 कलम होती कल्पना आहे असं करता येईल. नवीनच आम्ही आता स्टँडर्डाईज करतो त्याच्यावर आमच्याकडे काही जे प्रॉमिसिंग डायग्रामच्या जाती मिळालेल्या आहेत प्रॉमिसिंग सेशन्स त्याची आम्ही या पद्धतीने कलम मारतो ती पद्धत पुढे आणतो ती स्टँडर्डाईज करण्याचं काम चालू आहे. आणि समप्रमाणात मिक्स केल्यानंतर गुडभर घ्यायचं आणि ती बरोबर बुचक्यात टाकायचं सेंटर हे सगळ्या आळ्या पडून जाणार पाण्याच्या मध्यामध्ये. सर पुन्हा एकदा रिपीट करा विसरायला. ते पावडरचं नाव पावडर अधिक वाढवून समप्रमाणात मिक्स करायचं. हेल्मेट चालतं का पेक्षा लिमिट आता बंद पण झालं बॅन केलेलं आहे. कॉरिडॉर पावडर सुरू आहे नाही कॉरिडॉर आता विजिल करायचं म्हणून तुम्ही बोलला तर तुम्हाला कॉरिडॉर पावडर ते पण चांगलं त्याच्यामुळे काय होतं की त्या अळ्या आपल्या मारतात तुम्हाला पण नंतर चांगली. मगाशी जो तुम्ही गेंड्या मुंगा म्हणतो हा साधारणतः खोडाला 1 ते 1.5 मीटर अंतरावर अशा रेड बांब आतमध्ये एंट्री करतो आणि आपला डाबा करतो कोवळा खातो आणि त्यामुळे तुमचा आतला माठ पूर्ण असा त्याच्यातून जिथं हा छिद्र पडतात आणि त्याच्यातून एक तपकिरी रंगाचा द्रव ठीक आहे. मग अशा वेळी आपल्याला ती सगळ्या अळ्या काढणे शक्य नसतं. मग अशा वेळी काय करायचं की गिरमिट मिळते ज्याच्याने आपण छिद्र पाडतो जे लाकडं सुद्धा काम करणारे लोक असतात त्यांच्याकडे गिरमिट मिळते गिरमिट आणि जिथं गोल पडला आहे त्याच्या वरच्या भागाला अर्धा फुटा अंतरावर तिरपा छेद द्यायचा 45 डिग्री तिरपा छेद द्यायचा असा तिरपा आणि त्या छिद्रामध्ये क्लोरोबॅरिफॉस असेल मोनोक्लोरोफॉस असेल हे औषध ओतायचं कोरं पाणी टाकायचं नाही आणि कापसाने नंतर तो छिद्र भिजून घेतो. आतल्या जेवढ्या अळ्या असतील त्या सगळ्या आई आंब्याला विरून आंब्याचा बिरूट वेगळा त्यालासाठी वेगळा त्याला क्लोरोबॅरिफॉस आपण वापरू शकतो पण काजूचा बिरूट वेगळा आणि आंब्याचा वेगळा लक्षात घ्या. काजूचं मॅडम कसं आहे काजूमध्ये ना काय होतं की रोट्या सगळ्यात डेंजरस पेस्ट आहे. आपल्या कोकणात जेवढं क्षेत्र आहे त्याच्यातलं 10% क्षेत्र दरवर्षी या रोट्यातून चालू आहे. याचं कारण असं झालं की रोठा जो आहे तो समजायला फार कठीण झाला हा डेंजरस पेस्ट आणि आतमध्ये थोड्याच्या आतमध्ये राहतो म्हणजे आपण खतं टाकताना सुद्धा मुळं व्यवस्थित झाकली नाही तिथून त्याची एंट्री होते किंवा काही साल दुखावले गेली. कसं असते ही जी माती असते रोट्याची माती ही तोडलेल्या भागाकडे आकर्षित. समजा आता तुम्ही काजूचं झाड तोडलं एखादी फांदी तोडली तर विशिष्ट असा अनारकाडीची स्मेल त्या अनारकाडी स्मेलकडं ही माती आणि माती आकर्षित होऊन त्या जखम झालेल्या भागावर किंवा एक्सपोज झालेल्या मुळावर उघड्या पडलेल्या मुळावर अंडी घालते. ही उंडी साधारणतः 8 दिवसात उठवून
त्याच्यातून त्या अळ्या आतमध्ये शिरतात आणि ते झाडाला अक्षरशः खात पुढे पुढे जातात. आणि पहिलं सिम्पटम काय की जमिनीलगत भुसा आणि गम म्हणजे चीक हा दिसायला लागला की झाड व्हेंटिलेटरवर गेलं असेल. कशावर? आजारी होणार. आजारी नाही मॅडम, लास्टचा स्टेप होती. तर हे कशावर गेलं? तुमच्या हातात आता शेवटचा क्षण आहे, माझ्यामध्ये ते व्हेंटिलेटर गेले. दुसरं सिम्पटम असं किती वाचू शकतो, ही स्टेज एकदा पार झाली की नाही वाचू शकत. की पानावर पिवळे डाग पडायला नाही, पानं पहिले पिवळे होतं, झाड इंडिकेशन देतं, झाड सांगतं मला वाचवतो. पण आपण झाडापाशी जाऊ तेव्हा ना झाड सांगतं मला ओरडून, तर ते झाडाची भाषा आपण समजली पाहिजे. किंवा मनी पिवळा पडतो, का पडतो त्या बुंद्यात बघा. बुंद्यात समजा तपकिरी रंगाचा द्रव नसेल, भुसा येत नसेल, तर मग मला फक्त काहीतरी कमी पडत आहे किंवा माझ्या पाण्यात जमिनीत खूप पाणी मुरतंय, कातळ आहे खाली, माझी वाढ होत नाही, किंवा पाणी मुरतंय म्हणजे पाणी तिथं थांबून जातं, त्याच्यामुळे होऊ शकतं. पण बहुतांशी 90% केसमध्ये तुमच्याकडे मोठा जो लागतो तो म्हणजे पाण्याची पिळी पडतात ते मोठ्यामध्ये म्हणून पण झाड आपण ओळखू शकतो. आणि त्याच्यासाठी ताबडतोब आपण काय केलं पाहिजे? 14 मिनिटची पटाशी, एक हातोडा, एक टोपी आणि छोटीच पाऊल एवढं आपल्याकडे असणार. जुनी आजूबागायला असेल तुमच्याकडे. आणि जिथं जिथून एंट्री झालेला आहे, जिथून तो गम बाहेर येत आहे, तिथून पहिले झाडाला कोणत्या प्रकारची साल काढायची नाही. पहिले असं हाताने वाजून बघायचं पूर्ण बोलतात. जिथे पोकळ भाग असा धबधबा येतो की पोकळ भाग असते, कठीण असला तर तो झाड तसं वाजवत हळूहळू साल काढायची. साल काढताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची की पूर्ण झाडाची साल निघणार नाही. ती समजा साल पूर्ण निघाली की रोठ्यांना नाही, तुम्ही झाड मारली कॅम्पेन क्लोज होणार नाही. झायलमला तुम्ही इन्व्हर्ट केलेलं आहे. आता हा रोटा झाड कसं मारतो बघा, हा काय करतो, आतला गाभा खात झायलमपर्यंत जातो, जिथून अन्नाचा पुरवठा सगळ्या झाडाला होत असतो. त्या झायलम पेशीलाच मारून टाकतो. झायलम पेशीला मारलं की झाडाचं पहिलं सिम्पटम्स काय, पिवळे मान पडणं सुरू करतं, मग तो पूर्ण वाळून जातं आणि तोडण्याशिवाय पर्याय नाही. अशी या 25-25 वर्षाची झाडं मी बागायतदारांची बघितली, दुर्लक्षितपणा, बागकडे लक्षच नाही, बागेकडे लक्षच नाही. सर पेरूचं पण असंच होतं का? पेरूच्या बाबतीत पण होतं, लिंबाच्या बाबतीत काय, त्याच्यात तो वेगळा पण त्याला बार्क आणि स्टेम वरील. आता मी एंटोलॉजीचं नाही बरं, हॉर्टिकल्चरचं आहे, तर जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगतो. नाही, पेरू अगोदर लागतात, नंतर आता ते कमीच झाले. आणि फणसामध्ये त्याच्यासाठी काय करायचं, तर आपला काजूचा विषय सांगू का तेवढा? मग आपण सगळ्यात पहिले काय करायचं की जिथं बाबा गम येतो आहे, जिथं छिद्र पडलेलं आहे, जिथं भुसा पडत आहे, तो भाग स्वच्छ करू आणि तिथून हळूहळू 14 मिनिटच्या पडाशीने हातवळीने साल काढत जायची. साल काढल्यानंतर ती साल अशी वरती करायची, आतमध्ये अळ्या मिळून त्या अळ्याला नुसतं असं पंक्चर केलं सुईचा तरी मरून जातात. एकदा त्यांचा कोणताही पेशी, त्या अळीचे कोणतेही एखादा भाग पंक्चर जरी केला तरी ती मरून जातात. ठीक आहे. आणि सगळ्या अळ्या बाहेर काढून पहिले क्लोरोपायरीफॉस, पण आता इतकी ती रेजिस्टंट झाली की क्लोरोपायरीफॉसच्या द्रावणात जरी बुडवली तरी मरत नाही, मरत. मग त्याच्यासाठी कोणतं औषधाचा पिप्रोनिल म्हणून कोणतं औषध, पिप्रोनिल, FIPRONIL, पिप्रोनिल नावाचं औषध आलं. हे साधारणतः 2 मिली प्रति लिटर पाण्यात घ्यायचं. असं एका झाडाला 5 लिटर पाणी लागतं, म्हणजे 5 लिटर पाण्यात 10 ml, जे 5 लिटर पाणी 2 ml एका लिटरला, ते 10 ml नसेल, ते 5 लिटरची बकेट पण आणायची, त्याच्यामध्ये हे औषध टाकायचं. नंतर एक काठी घ्यायची, त्या हाताला औषध लागू द्यायचं, काठीच्या टोकाकडे कापड घालायचं, त्या बांधल्यानंतर तो भाग जिथं आपण साल काढली काय काढलं तो सगळा 1 मीटरपर्यंत चांगलं थापून घ्यायचं, म्हणजे ते औषध ताबडतोब आतमध्ये घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर जे काय औषध उरलं ते मुळात टाकून, म्हणजे मुळात काय असं तोही मिळून, आणि जिथून साल काढली, जिथं काही छिद्र मी आहे तिची माती आणि औषध एकत्र करायचं आणि ते चांगलं विकून घ्यायचं. अशा झाडाला
रिकवर व्हायला साधारणतः 1-1.5 महिना लागतात, नवीन साल यायला लागतात. समजा फर्दर इन्फेक्ट, आता माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, किंवा शेतकऱ्याच्या अडचणी काय त्या समजून घेणं आपल्याला आवश्यक. हे झालं, मी शास्त्रज्ञ म्हणून कव्हर केलं. हा रिइन्फेस्टेशन हा मेजर पार्ट आहे. रिइन्फेस्टेशन म्हणजे काय, पुन्हा पुन्हा मादी येणार आणि येणार. म्हणून मी त्याच्यावर 15 वर्ष काम, मी एकदम जर सांगितलं तुम्ही काही काम करत नाही, अक्षरशः माझी भांडणं व्हायची. शेतकऱ्याला तुम्ही एक उपाय देऊ शकत नाही, फक्त केमिकल सांगता हे मला ते करा. मी असं त्यांना म्हटलं की बाबा एखादा इंजिनियर बघा, एक सेन्सर घे. तो सेन्सर कसा असला पाहिजे, सर रेकॉर्डिंग करून करतो, कारण हा वेगळा पार्ट आहे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये. ते पण आपण बरंच माहिती आणि पेट्रोल आणि आपण स्प्रे करू शकतो. समजा वाटलं तर बुंदाला पण शक्यतो ना कसं होते की समजा मी सगळं झाड नियंत्रित करतो आहे आणि बाग एकदम स्वच्छ आहे, सगळ्या गोष्टी फॉलो करतो, पण बाजूचं शेतकरी तर काय हा इंटिग्रेटेड अप्रोच असतो. जसं नारळाच्या बाबतीत कोळी रोग हा मेजर आहे, त्याच्यावर येणारच नाही नारळामध्ये सांगितलं. तर हा इंटिग्रेटेड अप्रोच जोपर्यंत एक गाव म्हणा, त्या गावामध्ये वाडी म्हणा, त्या वाडीचे सगळे लोक एकमत होत नाही तोपर्यंत त्याला काही होत नाही. आज त्याच्याकडं आता काय होतं, काजू झाड गेलं मोठ्याने गेलं तर ते झाड तसंच ठेवतात, नवीन झाड लावेपर्यंत. दॅट इज अ ब्रीडिंग इन्स्टिट्यूट फॉर द कॅट पेस्ट. पैदाशकार केंद्र झालं ते. तिथं आपली ती कॉलनी आर्मी तयार करणार आणि ती आर्मी तयार झाली की माझी पुन्हा तिकडे अंडी टाकत ठेवली. पण त्याला जाळून टाकायचं का, म्हणजे मुळा सकट काढून टाकलं, मुळा सकट सांगतोय आणि ताबडतोब जाळून टाकलं पाहिजे. त्याची लाकडी चुलीला वापरली पाहिजे, त्या बागेत ठेवता कामा नाही. ताबडतोब जरी 2 महिने लेट केलं तरी कुठे ब्रीडिंग इन्स्टिट्यूट झालं त्याचं नवीन पहिला सगळीकडे ते पूर्ण बाग करोना. मित्र किडे वापरता येतात ना, वाढवता येतात ना. मित्र किडे म्हणतात ते शत्रू किडे झाले ना. मित्र किडी मॅडम काजूमध्ये एवढ्या काही मेजर केस नाही. काजूमध्ये 120 प्रकारच्या किडी येतात, नावं मी सांगू शकतो. 120 प्रकार, त्यातल्या 60 प्रकारच्या किडी ह्या पॉलिनेशनच्या कामात आहेत. परागी समजा काजूचा किंवा कोणत्याही झाडाचा मोहर तुम्ही क्लोज करून ठेवला, त्याच्यात फळधारणा होण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे देवाने असे निसर्गाने अशी किमया करून ठेवलेली आहे की कोणती तरी एजन्सी बाहेरची येते की जी पॉलिनेशनचं काम करतं. बघितलं. मग समजा मी एखादं झाड मोहर सगळा झाकून ठेवला तर फळधारणच होणार नाही, होणार तर अत्यंत कमी होणार. ते मग मला हे समजायला मार्ग आहे ना की बाहेरची कोणती तरी एजन्सी होऊन राहिली आणि म्हणजे कोणती तरी मग कीटक असू शकतात, वारा असू शकतो, पाणी असतं, स्प्रे असू शकतं, काही असू शकतं. आता काजूचा जो पोलोन ग्रेड आहे इतका चिकट आणि जड आहे, तो स्प्रेडच होत नाही. मग त्याच्यात आपण बघितले असतात मुंग्या, लाल रंगाच्या मुंग्या त्यात तर खूपच येतात. त्यांनी तिकडेच आहे. अच्छा. नीट पण खातात त्याचा ती मॉस्किटो बरोबर, ज्याला आपण काय मुंग्या म्हणतात ना, हुमणे लाल कलरचे असतात ते चावतात ना. एकदम चांगले काढून जेवढे असतात त्याचे सॅडिफिक प्रयोग घेतले, त्याची उन्हाची संख्या ऑर्गॅनिक प्रयोग घेतले. अच्छा. अक्षरशः उन्हाच्या बेस चांगल्या का सर त्या भाज्यांवर पण असतात, वेलांवर. चांगल्या उन्हा काय प्रॉब्लेम नॅचरली जेवढं कंट्रोल होते ना तेवढं. काजूमध्ये कसं आहे म्हणजे एक समजा हेक्टर क्षेत्र असेल, निघाला विषय सांगतो, तर सगळ्या बागेला की मॉस्किटो जो किंवा सिटिंग लागत एका कोपऱ्यातून लागतो. तो कोपरा तुम्ही आयडेंटिफाय केला ना, एकदा कोपरा आयडेंटिफाय केला आणि तुम्हाला कळलं की दरवर्षी हा शेतकरी स्प्रे घेत नाही, याच्याकडे सगळी माझ्याकडे जाते, अशा मी तुमच्या कोपऱ्यात स्प्रे केला तरी बरं शकतो. आता जो तुम्ही उल्लेख केला टी मॉस्किटो, हा काय प्रकार आहे? कारण तो आम्हाला गेल्या वर्षी फार त्रास झाला. म्हणजे कोंब आहे ना, तो असं जळत 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 पूर्ण हाती घाले आला. बागेत जळून टाकते, त्याच्यामुळे तुमचं 40-50% नुकसान होतं. व्हायरस सर, व्हायरस नाही. टी मॉस्किटो म्हणजे टी म्हणजे काय, चहा. मॉस्किटो म्हणजे काय, मच्छर. कशावरचा मच्छर, कुठे आला, चहाचा मच्छर इकडे काजूवर आला. काजू स्पेसिस वेगळी आहे, हायड्रोजनची सँटिमी आहे काजू, ती म्हणलं तुमचं वेगळं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मी यांना सांगितलं एकदा माहिती तुम्ही स्टिकर तयार करा, ती येऊन चिपकला पाहिजे, फेरोमेन्स अशी तयार करा ती मागे येऊन चिपकणार. ती आली तर अंडीच नाही टाकणार, पिढी कशी पैदा होणार. वेलला समजा आपण एक केलं किंवा वेल आणून चिपकले 1 हेक्टरमध्ये 3-4 जरी लावले, जसं आंब्यामध्ये आपण फेरोमेन ट्रॅप लावतो तसे लावा. पण तसे आहेत का ते? आहेत ते, त्याचंही काम चाललंय डेव्हलप. अच्छा. पण तुम्ही लक्षात ठेवा टी मॉस्किटोमध्ये मेजर टेस्ट आहे. ही काय करते की याच्यातली प्रौढ आणि किडी या दोन्ही नवीन येणाऱ्या पालवीतून, नवीन येणाऱ्या मोहरातून, नवीन येणाऱ्या फळातून अन्नद्रव्य
एक मादी 24 तासात 96 वेळी पंक्चर होते. किती वेळा? 96 वेळा. आणि एक पिल्ल, एक प्रौढ सांगितलं, पिल्ल सांगितलं, पिल्ल 96 वेळा आणि एक प्रौढ हे 106 वेळा पंक्चर 24 तास. आणि प्रत्येक वेळी पंक्चर करताना खूप असतात त्याचं आपलं पीएस म्हणजे खूप असतात. एक विषारी द्रव आतमध्ये टाकतो. तो टाकला की 24 तासाच्या आत तो भाग काळा काळा पडतो. त्याला अन्न पुरवठा होत नाही. तुमच्या बिया तिथं सुटतात, नवीन पालवी तिथं सुटते, नवीन येणारा मोह तिथं सुटतो, नवीन येणारी फळं सुटतात. आणि मग शेतकरी ऑर्डर देतो, साहेब आता बघा असं झालं काय. समजा एखादा व्यक्ती व्हेंटिलेटर गेल्यानंतर तुम्ही मला उपाय करा, तर शास्त्रज्ञांनी काय करतात तरी मी त्याला सांगतो, अजूनही आपल्या हातात आहे, काळजी करू नका. मला त्याच्याशिवाय द्यायचं ना, मी डॉक्टर म्हटलं त्याच्यातलं मला ते त्याला साधन करणं आवश्यक, ती कव्हर होऊ शकतं. ताबडतोब आपण स्प्रे घेतला नाही. त्यासाठी 3 स्प्रे आहे. पहिला आहे कॅमेरा सायरोटी, दुसरा म्हणून सांगितला, तिसरा हा याचा फ्लिप्स आपण प्रमाण वाढत चालला पाणी चालतो. त्यासाठी ॲसिडायझेट नवीन औषध या 3 स्टेजला फवारण्या झाली. पालवी आल्यावर, मोर आल्यावर आणि फळ झालं. त्याच्यावर पुन्हा 19 स्प्रे केला मिक्स करून. त्याचं मागच्या वर्षी मी रिकमेंडेशन केलं, तर तुमचं 25-30% म्हणजे हे लागू त्रास झाल्यानंतर काय त्रास होऊ नये म्हणूनच पहिल्यांदाच करायला पाहिजे. फ्रूट फ्लायसाठी आपण फेरोमेन ट्रॅप्स विद्यार्थ्यांना तयार केलेले आहे. 1 एकर क्षेत्राला 3 ट्रॅप जरी लावले तर त्याच्यामध्ये फ्रूट फ्लायचं प्रमाण हे कमी होतं. सोपे उपाय आहे, काही चांगला उपयोग होतो त्याचा. त्याच्या पण कमी होती, तुम्ही पण लावा, त्याला पण लावा. कसं आपल्याकडे इंटिग्रेटेड ॲपरेजच नाही.